राष्ट्रवादीच्या नागपुरातल्या मेळाव्याला छगन भुजबळ हे गैरहजर आहेत। छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यानंतर नाराज असल्याचं बोललं जातंय। अजित पवार, सुनील तटकरे यांची भाषणं सुरू आहेत, पण भुजबळ त्या ठिकाणी उपस्थित नाहीत। छगन भुजबळ सकाळपासून रेडिसन्स ब्लू हॉटेलमध्ये असल्याची माहिती आहे। अपडेट जाणून घेऊयात, निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, छगन भुजबळांची गैरहजेरी नेमकं काय सांगते? त्यांची नाराजी ही काय नेमकं सांगते? दीपक, आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा नागपुरातल्या देशपांडे हॉल या ठिकाणी सुरू आहे। सर्व आमदारांना या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे। मात्र या कार्यक्रमाला महाराष्ट्रातले महत्त्वाचे ओबीसीचे नेते असणारे छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ या कार्यक्रमाला नाही आहेत। त्यांना कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शवलेली आहे आणि त्यामुळे छगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा जोरदार सुरू झालेल्या आहेत। सध्या सुनील तटकरे भाषण करतायत, समोर अजित पवार असतील, यासोबतच प्रफुल्ल पटेल असतील आणि सगळे जे 10 मंत्री आज शपथ घेणार आहेत ते सर्वजण सध्या स्टेजवर आहेत। मात्र छगन भुजबळ या ठिकाणी आलेले नाहीत। छगन भुजबळांचा पत्ता कट होऊन त्या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांना संधी देण्यात आली आहे आणि त्यामुळे कुठेतरी एक नाराजीचा सूर या ठिकाणी पाहायला मिळतोय। नाशिक जिल्ह्यातून यंदा 2 मंत्री आहेत, एक माणिकराव कोकाटे आणि दुसरे नरहरी झिरवाळ। त्यामुळे छगन भुजबळांना संधी मिळाली नसल्याची माहिती समोर आलेली आहे। निलेश, या सगळ्याबाबत तुझं छगन भुजबळांशी काही बोलणं झालंय का? त्यांच्याशी संपर्क साधला आहेस का? छगन भुजबळांशी ज्यावेळेस बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे सांगितलं की अद्याप मला फोन आलेला नाहीये, मी सध्या नागपूरमध्येच आहेत। नागपूरमधल्या रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये छगन भुजबळ आहेत। आज सकाळपासून त्या ठिकाणी ठाण मांडून आहेत। रात्री उशिरा ते नागपूरमध्ये दाखल झाले, मात्र अजूनही त्यांना फोन आलेला नाहीये। त्यामुळे छगन भुजबळांचा पत्ता कट झाला अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 10 मंत्रिपद आले आहेत। 10 जणांची जी नावं आहेत ती समोर आलेली आहेत। अजित पवार यांना सोडून 9 मंत्री आज शपथ घेतील आणि त्यामुळेच कुठेतरी छगन भुजबळ मंत्रिमंडळात नसतील अशा पद्धतीची माहिती आहे। त्यामुळे पक्षानं अजित पवार त्यांच्या बाबतीत काय निर्णय घेतला हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अजित पवारांशी देखील या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या विषयावर बोलण्याचं टाळल्याचं पाहायला मिळालं। दीपक, निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि नंतर आपण नागपूरमध्ये जाणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजय रॅली सुरू आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले आहेत। एकीकडे नागपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा होतोय, तर मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे प्रथमच नागपूरमध्ये आलेले आहेत आणि फडणवीसांची सध्या विजय रॅली पार पडते आहे। नागपुरात फडणवीसांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे आणि त्यानंतर आता छोटेखानी त्यांचं भाषण देखील होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।